काय मग कशी दिसते डिश? फक्त रवा, कांदे आणि कोथिंबीरचा वापर करून कशी डिश बनवली ते बघायचंय तर चला मग. टिक्की बनवण्यासाठी मी या ठिकाणी घेतले 6 ते 7 छोटे छोटे कांदे, त्यानंतर 5 ते 7 एवढ्या हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रक म्हणजेच आपलं लाडकं आलं, त्यानंतर 15 ते 20 एवढ्या छोट्या छोट्या लसूण पाकळ्या. तर आता रवा टिक्की बनवायचं म्हटलं तर रवा तर लागणारच. तर या ठिकाणी घेतलाय मी बारीक रवा. त्यानंतर आपल्याला लसूण पाकळ्या, ज्या आपण हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, आणि आपलं आलं, या सगळ्यांची पेस्ट करून घ्यायची आहे. आता जे आपण छोटे छोटे कांदे घेतले होते ते आपल्याला असे बारीक बारीक चिरून घ्यायचे व्यवस्थित. त्यानंतर या ठिकाणी खूप सारी कोथिंबीर आपल्याला ऍड करायची. आता रवा कोथिंबीर टिक्की म्हणजे नावातच तुम्ही ओळखू शकता की आपल्याला कोथिंबीरची किती गरज आहे. मग या ठिकाणी मी भरपूर हिरवीगार कोथिंबीर घेतली, बारीक रवा घेतला, त्याच्यानंतर पेस्ट करून घेतली आणि कांदा घेतला. आता गॅसवर चढवली कढई, मीडियम आचेवर गॅस केला आणि त्यानंतर 1 चमचा एवढं तेल टाकून जिरी मोहरीचा तडका दिला. आता जिरी मोहरीची मस्त फोडणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक केलेला कांदा ऍड करायचा आणि लालसर न होता तो असा बारीक आचेवर हलवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण केलेला मसाल्याची पेस्ट टाकायची. दोन्ही गोष्टी एकजीव करून घेतल्यानंतर आता भरभरून हिरवीगार कोथिंबीर ऍड करायची. टिक्की बनवण्यासाठी कोथिंबीर सर्वात महत्वाची आहे. मिश्रण अगदीच एकजीव करून घेतले आणि त्याच्यामध्ये चवीनुसार आता मी मीठ ऍड केलंय. अर्धा ग्लास एवढं पाणी ऍड करून आता मी पुन्हा एकजीव करून घेते. आता मेन गरज आहे रव्याची, तर बारीक घेतलेला रवा आहे तो मी याच्यामध्ये हळूहळू ऍड करत चालले. ऍड केल्यानंतर मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे वडे बनवण्यासाठी किंवा टिक्की बनवण्यासाठी. आणि त्यानंतर थंड केल्यानंतर हातामध्ये घेऊन असे त्याचे गोल गोल वडे बनवलेत आणि त्यानंतर त्याला टिक्कीचा शेप दिलाय. आता तुम्ही पाहू शकता आपली टिक्की किती मस्त रेडी झालेली आहे. आता आपल्याला मस्तपैकी टिक्क्या तळून घ्यायच्यात तेलामध्ये. दोन्ही बाजूने तळून घेतल्यानंतर तुम्ही टिक्की पाहू शकता किती मस्त आणि क्रिस्पी चविष्ट झालेली आहे. जर याचा तुम्हाला मोठा व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेली आहे. तुम्ही त्या लिंकवर जाऊन क्लिक करा आणि तुम्हाला मोठा व्हिडिओ सहज मिळेल. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला ही डिश.